आपण रायगड मतदारसंघाविषयी राजकीय चर्चा केली। आता रायगड मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचे दावे काय आहेत ते आपण पाहूयात। पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा विकासाचा आहे। गेली 40 वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन या जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी काम करत आलो। भारत सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समन्वयातून या मतदारसंघामधील पायाभूत सुविधा निर्माण करणं, रोजगाराची नवीन साधन निर्माण करणं, पर्यटनाच्या वरती आधारित असलेल्या उद्योगधंद्यांना अधिक चालना देणं हाच एक महत्त्वाचा उद्देश त्या ठिकाणी राहील। 4Gचं अत्याधुनिक पेचं नेटवर्क मतदारसंघामध्ये निर्माण करणं आणि विशेष करून व्यक्तिगत लाभार्थ्यांच्या योजना नमो नारी शक्ती अभियान महिलांच्यासाठी जे केलेलं आहे याच्यासाठी महिलांच्यापर्यंत भारत सरकारचा निधी आणण्यामध्ये पुढचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। लोकांना अपेक्षित असलेली विकासाची कामं असोत, लोकांना भेडसावणारे अनेक प्रश्न असोत, असे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये मी यशस्वी झाल्यामुळे माझ्यावरच्या विश्वासापोटी रायगडच्या मतदारांनी मला 6 वेळा खासदार केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची आहे। अनेक रासायनिक कारखाने आमच्या कोकणामध्ये आले, कारण ते कारखाने आल्यानंतर आमच्या नद्या प्रदूषित झाल्या, परंतु कोकणाचा अनेक कारणांमुळे ऱ्हास झालेला आहे आणि या कंपन्यांमध्ये आमच्या भूमिपुत्रांना नोकरीसाठी नाकारलं जातं। माझ्या मतदारसंघामध्ये सुसज्ज असे दवाखाने, मोठे हॉस्पिटल्स झाले पाहिजे। प्यायला पाणी नाही, राहायला नीट घरं नाही आणि योग्य शिक्षण सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध नाही आणि त्यांच्यासाठी मी भविष्यामध्ये नक्कीच काम करणार आहे।